वडिलांना ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त द्यावं एवढं मोठं बापाचं काळीज असतं महाराज. बापाचं काळीज खूप मोठं असतं. लेकराला ठेच लागली परंतु दुःख आई बापाला होत राहतं. आपलं पोरगं दाबानं फडफडत असतं. आपल्याला 2 दिवस झोप लागत नाही, अन्न गोड लागत नाही, पोरगच खात नाही. अहो त्या पोरानं काही खाल्लं नाही म्हणून आई बाप सुद्धा त्या ठिकाणी काही खात नाही. रात्रभर जागरण करून त्या मिठाच्या पट्ट्या त्या ठिकाणी डोक्यावरती ठेवतात आणि मुलाला बरं वाटावं यासाठी देवाकडे सुद्धा प्रार्थना करतात. की अंतकरण आई बापाचं असतं. जिजाऊ आई साहेबांना शिवाजी राजांना घडवलं असं म्हणतो. स्वराज्य निर्माण झालं ते जिजाऊच्या विचारांना आपण म्हणतो. परंतु पाठीमागे शहाजी राजांचं महाराज त्या ठिकाणी विचाराची ताकद होती आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज बाप आमच्या लक्षात राहिला पाहिजे. धर्मवीर त्या संभाजी राजांना आम्हाला शिकवला. अहो सोपं होतं. बादशाह फक्त म्हणत होता संभा खजाना किधर है बताओ, हिंदू धर्म छोडो मुसलमान बन जाओ. आताच्या सारख्या असते तर पेटी घेऊन त्या ठिकाणी सगळी महाराज सरकार बसली होते. पण नाही, माझ्या बापानं जे स्वराज्य बनवले ना, माझ्या बापानं जे स्वराज्य बनवले ते स्वराज्य टिकलं पाहिजे. यासाठी संभाजी राजांना 40 दिवस अत्याचार सहन करावा. अगदी कातडी निघाली महाराज. मिठाचं पाणी शरीरावरती मारावं. अगदी शेवटच्या वेळेला काहीच नाही म्हणून जीभ कापावी. महाराज डोळे सुद्धा त्या लाल सळ्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी महाराज घातल्या. शेवटच्या क्षणापर्यंत आपला विचार बदलला नाही का, तर माझ्या बापानं मला विचार दिलाय की मराठी जनता सुखी झाली पाहिजे. तो विचार संभाजी राजांना आम्हाला त्या ठिकाणी स्वतःचं बलिदान देऊन शिकवला. पण आपला बाप आपण लक्षात ठेवला पाहिजे.